हॅलो. अगं काय चाललंय काय तुमचं? कुठे आहात? कुठे तुम्ही? किती वेळ अजून लागणार आहे तुम्हाला यायला? हे पण तुमच्या बरोबरच आहेत का? फोन केला तर फोन उचलत नाहीयेत. काय करतायत? आई आई आय एम सो सॉरी खरंच सॉरी. ऍक्च्युली आत मैफिल सुरू होती ना, त्यामुळे काहीच कळलं नाही, ऐकूच नाही आलं. आई, पिंट्या दादाने ना बाबांच्या बर्थडेसाठी सरप्राईज मैफिल प्लॅन केली होती. काय? आणि त्यांचा बर्थडे पण खूप छान सेलिब्रेट झाला. खूप मजा आली आई. सो आई आता आम्ही निघू थोड्या वेळात. मी इथे वाढदिवसाच्या, तुम्ही तिकडे आता म्हणते ना, आज कवरच झालंय नुसतं कवर. आई हॅलो. आईचा फोन होता. हो. तुला कसं कळलं? ते बघ, चेहरा एवढा पडलाय. ताई, आईंना मी सांगितलं की पिंट्या दादाने सरप्राईज मैफिल प्लॅन केलाय म्हणून, आणि आम्ही थोड्या वेळात घरी पण येतो म्हणून. पण आई खूप चिडले आहेत. नाही, ट्रस्ट मी, आई नेहमीपेक्षा जास्त चिडले आहेत अगं. ओ गॉड, मला यु नो व्हॉट, माझीच चूक झाली. मी हे सगळं सांगायलाच नको होतं. मी सगळं आय एम इडियट, यु नो. चिल, इट्स ओके. काही चुकलेलं नाहीये आणि तिला सांगितलंच ते एवढं काय. ते एनिवे घरी गेल्यावर तिला कळणारच होतं ना. बरं ऐक, तू नको काळजी करूस, मी पण येते घरी. आपण आता निघूया लगेच. नंदुताई ऐक ना, तू जा ना पुढे. मी रॉ बरोबर येते ना, प्लीज प्लीज. अगं इट्स ओके, एवढं टेन्शन नको घेऊस, मी आहे. अगं आई, तुझी अंधारात का बसली आहेस? अशीच बसली, माझं तोंड कोणाला दिसू नये म्हणून. यांना तर अजिबातच बघायचं नसतं, मग कशाला उगीचच? काय गरज आहे? म्हणून तर अंधार केला. असू दे आई, बस 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 बस, काही बोलू नको स्वानंती, राहू दे. काही नाही काही नाही. शिक्षा शिक्षा, किती किती ती शिक्षा द्यायची? मला काही कळतच नाही. गेल्या जन्मी यांचं मी काय घोडं मारलं होतं, मला काही डोक्यातच येत नाही काय केलं होतं. यांचा वाढदिवस, तुम्ही सगळेजण बाहेर जाऊन यांचा वाढदिवस साजरा करून आलात. मला एकटीला इकडे घरामध्ये ठेवलं ना. कोणाला काही वाटलंच नाही. काय किंमतच नाहीये तर काय? माझा काही अधिकारच नाहीये. मी अर्धांगिनी आहे यांची, नाहीये. कोणाला काही फरक पडत नाही. आई घरामध्ये एकटी आहे असं कोणाच्या मनामध्ये आलं देखील नाही. जरा पण जाऊ दे, काही किंमत नाहीये माझी. अगं आई, असं काय करतेस? तुला माहिती आहे ना, हल्ली माझी कंबर सारखी दुखत असते. तरी पण यांना आवडतात म्हणून दिवसभर उभं राहून मी यांच्यासाठी पुरणपोळ्या केल्या, यांच्या आवडीचा स्वयंपाक केला, औक्षणाचं ताट भरलं आणि दाराकडे डोळे लावून बसले. मूर्खासारखी. मूर्खच आहे. एक रुपया, 10 रुपये, 20 रुपये असे ना, असे असे थोडे थोडे पैसे मी असे जमवले आणि यांच्यासाठी मी एक वाढदिवसाचं गिफ्ट पण घेतलं, शर्ट. ते पण त्यांना नकोसं झालं. नको म्हणाले, मी घेतच नव्हते. माझी कोणाला किंमतच नाहीये. कशासाठी जगते मी? कोणासाठी जगते मी? काय अस्तित्व आहे माझं या घरामध्ये? काय कोणाला काही पडलेलं नाहीये, काही पडलेलं नाहीये. जाऊ दे, सोड स्वानंदी. मी किती केलं, किती मरमर मेले ना, तरी कोणाला काही किंमत नाहीये माझी. मी नसले तरी काही सूतक पाळणार नाही तुमच्यापैकी कोळी. आई पुरे, अगं काय बोलतेस तू? आई आहेस ग तू आमची. तुझी किंमत नाही असं कसं होईल आई? वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्या इतपत पण मला महत्व दिलं नाही तुम्ही लोकांनी. किंमत आई असं नको बोलूस. हं, तुला सकाळी किती वेळा फोन केला मी? तू काय म्हणालीस मला फोनवर? तुम्ही तुमचे जा, मला यायचं नाहीये. आणि अगं मुळात आम्हाला माहिती नव्हतं, मला आणि बाबांना. आम्ही जेव्हा तिथे गेलो ते असं आम्हाला सरप्राईज मिळालं तिकडे गेल्यावर. आणि नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे मी आणि बाबा तर सकाळी देवळातच गेलो होतो. आम्हाला तर कल्पनाही नव्हती. बरं ठीक आहे, पण निदान तू सांगायचंस ना की तू घरात एवढं सगळं करतेस. हो, सॉरी सॉरी सॉरी, चुकलं माझं, चुकलं स्वानंदी. मला माझ्या नवऱ्याला सरप्राईज द्यायचं होतं ना, म्हणून मी काही बोलले नाही. चुकले मी. बघ,
बघ नंदू, बघतेस ना, आजचा दिवस एवढा आनंदात गेल्यावर हे घरात व्हायलाच पाहिजे. माझा वाढदिवस अविस्मरणीय होऊन कसं चालेल, नाही का? बाबा नका ना असं बोलू. अहो आईला किती एकटं वाटलं असेल ह्याचा विचार करा ना. आई सॉरी, माझं चुकलं. मी तुला फोन करायला हवा होता परत एकदा. अगं पण असं तुला मुद्दाम कोणी बाजूला नाही काढलं ग. ते सगळं इतकं सडन झालं ना. आम्ही असं का वागू? कोणीच नाही वागणार असं. ए आई ऐक ना ग, सॉरी. मस्त आहे ना. या सरप्राइझिंगली. चल आता घरी जायचं. रो ऐक ना आपण बँडस्टँडला जाऊयात, बाईक वरून फेरी मारूयात. हे बघ खूप दिवस झाले आपण गेलोय नाही आणि तसे थोडा टाइम पण केलं होईल सगळ्यात ना प्लीज. फिरा आपण किती फेऱ्या मारणार होत अजून, पण मगासपासून राऊंड मारतोय. ऐक जास्त वेळ नको घालवायला, चल लवकर घरी जाऊया. हो ऐक ना, नको ना. हे बघ मला नाही वाटत आतापर्यंत काही शांत झाले असते. प्लीज थांब ना थोडा वेळ, मला खूप भीती वाटते. लिसन ताई पुढे गेलीये आणि तिला नीट कळतं आईला कसं हँडल करायचं ते. सो तू नको टेन्शन घेऊस, चिल. यार हे बघ दिवस इतका छान गेलाय ना आपला. मला दिवसाचा एंड असा भांडणाने नाही करायचा. पण मला सांग, तू असा निगेटिव्ह का विचार करतेस? काहीही भांडणं होणार नाहीयेत, ओके? ठीक आहे आपण जाऊया, पण भांडणं होतील याची तयारी ठेवूयात. ओके मी तयारी ठेवू असं तुझं म्हणणं आहे का? तू टेन्शन घेऊ नकोस, चिल. चल जाऊयात आता. ते पण ऍटलिस्ट आपली आईस्क्रीम तरी संपू देत ना, म्हणजे तेवढा वेळ तरी थांबूयात ना आपली. ना तू पण ना पकड आईस्क्रीम संपेपर्यंत थांबूया. चल. हो यार, गॉड यार. आता ही अशीच रडत बसणार आहे की माझं औक्षण सुद्धा करणार आहे? मी ओवाळू, माझ्याकडनं ओवाळून घेणार आहात का तुम्ही? अगं तुझं रडगाणं बंद होणार असेल ना तर औक्षण करून घे. आत्ताच चांगला कार्यक्रम बघून आलोय, त्यानंतर हे असलं काही नको. असं बोलतात, नेहमी असं बोलतात. अगं ते मस्करी करतायत तुझी आई. आणि तू नुसतं ओळायचं नाही असा. तू केलेली पुरणपोळी स्वतःच्या हाताने आता बाबांना भरवणार आहेस तू. आणि बाबा किती चिडले असले तरी पुरणपोळीला नाही म्हणू शकत नाहीत, हो ना? बरं चल आता घे ओवाळून. चल. का वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चांगली झाली आहे ना? हो. मम्मा फोटो.